मोठी बातमी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड अशी ही शिक्षा आहे। दरम्यान 1995 मध्ये घरांसाठी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। आज या ठिकाणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी काही दिवसांआधी ही याचिका दाखल केली होती। तर वर्षा कोर्टाने स्थगिती न दिल्यास आता कोकाटेंची आमदारकी सुद्धा यामुळे जाऊ शकते। तर अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटेंच्या अडचणी यामुळे वाढू शकतात। तर माणिकराव कोकाटेंची आमदारकी अडचणीत येऊ शकते का, असा हा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो। नेमकं हे प्रकरण काय आपण पाहूयात। 1995 मध्ये मुख्यमंत्री 10% कोटा योजनेतनं घरं मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। तर स्वतःचं घर नसल्याचं आणि उत्पन्न कमी असल्याचं सांगून 2 घरं पदरात पाडून घेतली असाही त्यांच्यावर आरोप आहे। शिवाय इतर 2 लाभार्थ्यांना मिळालेली दोन्ही घरं स्वतःच्या नावावर केली असाही त्यांच्यावर आरोप केला जातोय। दरम्यान ही घरं नावावर झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला। तर माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे बंधूंसह 4 विरोधात तक्रार दाखल केली होती। 1997 मध्ये कोकाटे बंधूंसह 4 विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान 27 वर्ष नाशिक न्यायालयामध्ये हा खटला चालला आणि 10 साक्षीदार यामध्ये तपासण्यात आले। तर माणिकराव कोकाटेंसह त्यांचे बंधू सुनील यांना प्रत्येकी 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। तर 50,000चा दंडही त्यांना ठोठावण्यात आला। तर फिर्यादी क्रमांक 3 आणि 4 ला कोणतीही शिक्षा यामध्ये सुनावण्यात आलेली नाही। आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना। काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत। राजकीयदृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, त्यामुळे मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार। गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे। त्यावेळेस दिघोळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दिघोळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे। मी अजून वाचलेलं नाही। वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेल आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन तर नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे।